सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, उपसंपादक बारामती विभाग। पठारवाडी येथे श्री काळूबाई यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। सासवड प्रतिनिधी। पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे सालाबादप्रमाणे श्री काळूबाई यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत पालखी मिरवणूक व पूजापाठ होणार आहे। त्यानंतर रात्री 9 वाजता ग्रामस्थ पठारवाडी यांचा पारंपरिक खेळ छबिना सादर होईल। यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तमाशा कलाकार जगनकुमार वेळवंडकर सह हौसाराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा रंगणार आहे। दुसऱ्या दिवशी 11 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पुन्हा एकदा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार असून रात्री 9 ते 12 पर्यंत रूपा देखणी ऑर्केस्ट्रा विविध लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या 2 दिवसांच्या यात्रेदरम्यान सासवड पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पैलवान विठ्ठल बाबूराव चौधरी माजी उपाध्यक्ष पठारवाडी यांनी केले आहे। तसेच सर्व ग्रामस्थ, मित्रमंडळी व पाहुण्यांनी यात्रेचा आनंद घ्यावा आणि यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी माजी सभापती दादासाहेब घाटे, यात्रा कमिटी अध्यक्ष पैलवान शंकर चौधरी, नानासाहेब किसन पिसे, माजी अध्यक्ष काळूबाई ट्रस्ट पठारवाडी, माजी उपाध्यक्ष पैलवान विठ्ठल चौधरी, बाळासाहेब चौधरी, शेखर पिसे, विक्रम घाटे, राहुल घाटे, उमेश मांढरे, हनुमंत गोरड, उमेश घाटे, समीर घाटे, भरत पिसे, रमेश चौधरी, दादासाहेब चौधरी, तानाजी चौधरी, रवींद्र पिसे, दत्तात्रय घाटे तसेच ग्रामस्थ पठारवाडी उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद। मी विठ्ठल चौधरी, श्री काळूबाई यात्रा उत्सव कमिटी उपाध्यक्ष। मी स्वतः समस्त ग्रामस्थ नम्र आवाहन करतो की सालाबादप्रमाणे आपल्या गावची आराध्य दैवत श्री काळूबाई माता उत्सव आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावाने साजरा करणार आहोत। यावर्षी 10/3/2026 रोजी सकाळी 10 ते 12 पालखी मिरवणूक व पूजापाठ होणार आहे। तसेच संध्याकाळी 9 वाजता ग्रामस्थ पठारवाडीचा खेळ होईल व तमाशा माननीय जगनकुमार वेळवंडकर सह हौसाराणी पुणेकर यांचा होईल व दुसऱ्या दिवशी 11/3/2026 रोजी 12 ते 3 तमाशा होईल। जगनकुमार वेळवंडकर व संध्याराणी पुणेकर। संध्याकाळी 9 ते 12 ऑर्केस्ट्रा रूपा देखणी लावण्याचा कार्यक्रम होईल। तसेच मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपल्या देवीचा व गावचा उत्सवात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे।